हॅलो एव्हरीवन, मी प्राध्यापक सुमित कुलकर्णी, संचालक सुमित कोचिंग क्लासेस, मंगळवार पेठ, कोल्हापूर. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या बायोलॉजीच्या पार्ट 2 मध्ये. अर्थात आपण जो फर्स्ट चॅप्टर घेतो तो बेसिक्स ऑफ रिप्रोडक्शन, त्याच्या सेकंड पार्टमध्ये. ओके. सो आणि मी नेहमीप्रमाणे जसं तुम्हाला सांगत असतो की तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सॲप नंबरला विचारू शकता, विच इज 8669000591. ओके. या व्यतिरिक्त व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करणं, शेअर करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. ओके, फाईन. सो लेट अस स्टार्ट टुडे विथ द नेक्स्ट पार्ट ऑफ द लेक्चर, दॅट इज पार्ट 2. ओके, so this is part 2 of our lecture basics of reproduction. Fine. Okay, आता पहा, आपण जसं मागच्या वेळी बोललो होतो की असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या बाबतीत आपण बरंचसं बोललो, ठीक आहे. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या बाबतीतचे मी काही तुम्हाला इंट्रोडक्टरी गोष्टी सांगितल्या होत्या की तिथं 2 पेरेंट्स इन्व्हॉल्ड असतात, मग एक मेल गॅमेट असतो, एक फिमेल गॅमेट असतो, त्यांचं फ्युजन होतं, झायगोट फॉर्मेशन होतं, सो अँड सो. ओके, आता आपण थोडंसं त्यांच्या बाबतीत डिटेलमध्ये बोलणार आहोत. ओके, त्यांच्या बाबतीत आपण थोडंसं डिटेलमध्ये बोलणार आहोत. विचार करायचा थोडासा की आता आपण काय करणार आहे, याला 3 भागांमध्ये डिवाइड करणार आहे. 3 भाग कोणते कोणते, तर नंबर 1 इज प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स. ओके, म्हणजे फर्टिलायझेशन हा जो भाग आहे ना, फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट ज्यावेळी एकत्र येतात त्या प्रोसेसला, म्हणजे एकत्र येण्याची प्रोसेस आणि त्यांच्यामध्ये काहीतरी घडणं. ओके, टू फर्टिलाइज म्हणजे काय, आपण पहा शेतामध्ये फर्टिलायझर वापरतो. ते फर्टिलायझर काय करतात, त्या जमिनीला सुपीक बनवतात, बरोबर आहे, त्या जमिनीला सुपीक बनवतात. तसंच ह्या गॅमेट्स पासून काहीतरी एक ऑर्गॅनिझम तयार व्हावं, त्याला फर्टिलायझेशन ही प्रोसेस म्हटली जाते. ओके, आणि मग त्या फर्टिलायझेशनच्या आधी काय होतं, फर्टिलायझेशन म्हणजे काय, आणि मग फर्टिलायझेशन नंतर काय होतं. ओके, सो दीज आर द 3 इव्हेंट्स विच वी आर गोइंग टू डिस्कस, विच आर क्वाईट इंटरेस्टिंग. जसं मी तुम्हाला मागच्याच चॅप्टरमध्ये बोललो होतो, बरोबर आहे, मागच्याच लेक्चरमध्ये बोललो होतो ऍक्च्युली. ठीक आहे, आता आपण काय करूया, प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स कडे जाऊ. कुठे जाऊया, प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स कडे. ओके, फाईन. चला ना, प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स, प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स. प्री म्हणजे आधी. ओके, प्री म्हणजे आधी. ओके, आधी म्हणजे काय, म्हणजे एखादी गोष्ट घडण्याच्या आधी, पूर्वी. ओके, प्री म्हणजे काय, आधी, लक्षात ठेवायचं. ओके, सो फर्टिलायझेशनच्या आधी काय काय होतं, 2 गोष्टी होतात. एक होतं गॅमेटोजेनेसिस. ओके, एक होतं गॅमेटोजेनेसिस. थोडंसं ह्याच्या बाबतीत बोलूया, ठीक आहे. आता विचार करा, जिथं जिथं सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हायला लागलंय तिथं 2 पेरेंट्स आहेत, एक मेल आहे आणि दुसरी फिमेल आहे, बरोबर आहे का, एक मेल आहे आणि दुसरी फिमेल आहे. आता काय, मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये बोललो होतो बघा की मेल जो आहे हा स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन एका सेलच्या स्वरूपात देत असतो आणि फिमेल सुद्धा स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन एका सेलच्या स्वरूपात देत असते. ओके, अँड दोज सेल्स आर नथिंग बट देअर गॅमेट्स. ओके, दोज सेल्स आर नथिंग बट देअर गॅमेट्स, लक्षात ठेवायचं. सो मेलचा जो काही सेल असतो, ठीक आहे, मेलचा जो काही सेल असतो त्याला आपण मेल गॅमेट म्हणतो. फिमेलचा जो काही एग असतो सहसा, दॅट इज नोन ॲज फिमेल गॅमेट. ओके, आणि ह्या गॅमेटच्या तयार होण्याला, ओके, द जनरेशन ऑफ दीज गॅमेट्स इज नथिंग बट विच इज कॉल्ड ॲज गॅमेटोजेनेसिस. ओके, त्याला काय म्हटलं जातं, गॅमेटोजेनेसिस म्हटलं जातं. जेनेसिस म्हणजे जनरेशन. ओके, जनरेशन म्हणजे तयार होणे. ओके, गॅमेट तयार होणे म्हणजेच गॅमेटोजेनेसिस. गॅमेट तयार होणे म्हणजेच गॅमेटोजेनेसिस. हा अतिशय सोपी टर्मिनॉलॉजी आहे, लक्षात घ्या. ओके, फाईन. आता गॅमेटोजेनेसिस मध्ये सुद्धा कसं होतं पहा, काही ठिकाणी काही ऑर्गॅनिझम्स मध्ये अगदी सेम टू सेम टाईपचे गॅमेट्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल आता बघू, हा मेल गॅमेट आहे मी म्हटलं. ओके, मी अजून आता पहिल्यांदा तुम्हाला जे समजण्यासाठी म्हणतोय, हा मेल आहे आणि हा फिमेल आहे. आता मी एखाद्या अननोन माणसाला बोलवलं की ज्याला माहिती नाही कोणतं मेल आणि कोणतं फिमेल आहे, आणि त्याला सांगितलं, अरे सांग रे बाबा कोणतं मेल आहे आणि कोणतं फिमेल आहे, काय कळणार आहे त्याला, त्याला काहीच कळणार नाही. म्हणजे काय, हे 2 गॅमेट्स कसे आहेत, आयडेंटिकल आहेत. कसे आहेत,
आयडेंटिकल आहेत. ओके, आणि अशा आयडेंटिकल गॅमेट्सना आपण आयसोगॅमेट्स म्हणतो. ओके, आयसोगॅमेट्स म्हणतो किंवा होमोगॅमेट्स म्हणतो. ओके, आयडेंटिकल गॅमेट्सना होमोगॅमेट्स किंवा आयसोगॅमेट्स म्हणतो, लक्षात ठेवायचं. ओके, होमो किंवा आयसो, होमो सेम, आयसो सेम. ओके, होमोगॅमेट्स किंवा आयसोगॅमेट्स. आणि जिथं गॅमेट्सचा शेप वेगवेगळा असतो, फॉर एक्झाम्पल जसा ह्युमन्स मध्ये आहे, वन इज स्पर्म, ओके, अँड द सेकंड इज ओव्हरी. ओके, एग सेल, लक्षात ठेवा. सो वन इज स्पर्म अँड द अदर इज ओव्हम. ओके, इथं पहा ना, इथं दोघांचा शेप कसा वेगळा वेगळा आहे, हा वेगळा आहे, तो वेगळा आहे. सो these type of gametes are heterogametes. Okay, these are homogametes, these are heterogametes. Homogametes, heterogametes, homogametes, heterogametes. Okay, hetero म्हणजे वेगवेगळं, होमो म्हणजे सेम, हे लक्षात ठेवायचं. ओके, सो हा झाला गॅमेट्सचा प्रकार, म्हणजे डिपेंडिंग अपॉन देअर शेप्स. बरोबर आहे की नाही, डिपेंडिंग अपॉन देअर शेप्स. ओके, ठीक आहे. आता नंबर 1 पार्ट झाला गॅमेटोजेनेसिस. बरोबर आहे, गॅमेटोजेनेसिस. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, अत्यंत महत्त्वाची, विसरायचं नाही आयुष्यभर. गॅमेट्स आर हॅप्लॉइड. गॅमेट्स आर हॅप्लॉइड. गॅमेट्स आर हॅप्लॉइड. हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड म्हणजे काय माहितीच पाहिजे, नाहीतर 11वीतलं वाचून यायचं. ओके, हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड म्हणजे काय माहिती पाहिजे. ओके, ह्युमन मध्ये वाचलं असेल 23 म्हणजे हॅप्लॉइड, 46 म्हणजे डिप्लॉइड. ओके, सो 23 आणि 46 काय आहे मला सांगायचं, माझ्या व्हॉट्सअप नंबरला सांगायचं आहे 23 म्हणजे काय, 46 म्हणजे काय. ओके, हा कोणता नंबर आहे, ठीक आहे, का काहीतरी जादू आहे, लक्षात ठेवा, मला सांगायचं ते. ठीक आहे, सो गॅमेट्स आर हॅप्लॉइड, ही नोटच करून ठेवा. ठीक आहे, सीईटी साठीचा महत्त्वाचा प्रश्न, गॅमेट्स आर हॅप्लॉइड, लक्षात ठेवा. ओके, आता हे जे हॅप्लॉइड गॅमेट्स आहेत, ठीक आहे. ओके, आता काय होतं की आता समजा प्लांट जरी घेतलं, ओके, समजा एखादा फ्लावर आहे. ओके, समजा एखादा फ्लावर आहे. या फ्लावरला काय असणार आहेत, पेटल्स असणार आहेत. बरोबर आहे, ठीक आहे. आता काय होतं, या फ्लावर मध्ये असा एक स्टिग्मा असतो पहा. ओके, आणि मग त्याच्यापासून असे काही अँथर असतात. ओके, सो देयर आर अँथर्स. ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे, दिस इज फीमेल पार्ट ऑफ द फ्लावर. हा जो पार्ट आहे हा फीमेल पार्ट आहे, आणि हा जो पार्ट आहे हा मेल पार्ट आहे. आता फिमेलचा जो गॅमेट आहे तो इथं ओव्हरी असतो, इथं असतो तो. ओके, सो दिस इज ओव्हरी, आणि ह्याच्या आतमध्ये काय असणार आहे, ओव्हम. ओके, आता त्याच्या आतमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी असतीलच. हा मेल गॅमेट आहे किंवा हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. ह्याच्यावरती मेल गॅमेट्स असतात, ज्यांना आपण पोलन ग्रेन्स म्हणतो. ओके, ज्यांना आपण पोलन ग्रेन्स म्हणतो. फ्लावरच्या बाबतीत बोलतोय बरं का आपण. ओके, हे आणि आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत नेक्स्ट चॅप्टरमध्ये, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स मध्ये. पण आतापुरतं लक्षात ठेवा की हे जे 10वी मध्ये तुम्हाला झालेलं आहे. बरोबर आहे. सो मेल गॅमेटला पोलन ग्रेन म्हणतो, फिमेल गॅमेटला आपण ओवम म्हणतो. बरोबर आहे, किंवा ओव्हरी म्हणतो. आता ठीक आहे, मेल गॅमेट्स प्रोड्यूस झाले, ओके, गॅमेटोजेनेसिस झालं. फिमेल गॅमेट प्रोड्यूस झाले, ओके, गॅमेटोजेनेसिस झालं. पण हे एकमेकांपर्यंत पोहोचायला तर पाहिजेत ना. बरोबर आहे की नाही. जर पोहोचले तरच पुढचं फर्टिलायझेशन, पोहोचलेच नाही तर कसलं फर्टिलायझेशन. बरोबर आहे की नाही. सो हे पोहोचण्यासाठीची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जातं, गॅमेट ट्रान्सफर. ओके, हे पोहोचण्यासाठीची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जातं, गॅमेट ट्रान्सफर. काय म्हटलं जातं, गॅमेट ट्रान्सफर, लक्षात ठेवायचं. ओके, मग हा गॅमेटचा जर ट्रान्सफर झाला तर आणि तरच फर्टिलायझेशन शक्य आहे. जसं इथले जे पोलन ग्रेन्स आहेत ते ज्या क्षणी, इथले जे पोलन ग्रेन्स आहेत ते ज्या क्षणी ह्या स्टिग्मावरती येऊन प्लेस होतील त्या क्षणी तिथून पुढचं फर्टिलायझेशन सुरू होईल. ओके, त्याच्या आधी फर्टिलायझेशन शक्य आहे का, देयर इज नो फर्टिलायझेशन पॉसिबल इफ गॅमेट्स आर नॉट ट्रान्सफर्ड. ओके, आणि सहसा म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल तर जो मेल गॅमेट आहे, ओके, जो मेल गॅमेट आहे हा मोटाईल असतो. ओके, मोटाईलचा अर्थ काय, जो मूव्ह होऊ शकतो. ओके, मेल गॅमेट जो आहे हा मोटाईल असतो. फिमेल गॅमेट जो आहे, फिमेल गॅमेट जो आहे तो नॉन मोटाईल असतो. ओके, फिमेल गॅमेट जो आहे तो
नॉन मोटाईल असतो. सो मेल गॅमेट्स आर मोटाईल, फिमेल गॅमेट्स आर नॉन मोटाईल जनरली. ओके, मग हा जो मेल गॅमेट आहे यानंच काय केलं पाहिजे, फिमेल गॅमेटला अप्रोच केलं पाहिजे फॉर फर्टिलायझेशन. ओके, जसं तुम्ही फ्लावर्स मध्ये बघाल तर इट इज पोलन ग्रेन्स अप्रोचिंग ओव्हरी. ओके, एनिमल्स मध्ये बघाल तर दोज आर स्पर्म्स अप्रोचिंग ओव्हम. ओके, अँड सो ऑन. म्हणजे हे जे मेल गॅमेट्स आहेत हे कसे आहेत, मोटाईल आहेत. ओके, दे कॅन मूव्ह. आणि फिमेल गॅमेट्स कसे आहेत, दे आर नॉन मोटाईल, दे कॅनॉट मूव्ह. ओके, दे कॅनॉट मूव्ह. ओके, मूव्ह म्हणजे काय तर ते फिमेल गॅमेट्स मेल गॅमेट्स पर्यंत येऊ शकत नाही, मेल गॅमेट्सनीच फिमेल गॅमेट पर्यंत जायला पाहिजे. ओके, ठीक आहे. सो ते जे गॅमेट ट्रान्सफर आहे त्या प्रोसेस मध्ये फ्लॉवर्स मध्ये ते कसं होतं, बरोबर आहे की नाही. जे पोलन ग्रेन्स आहेत हे त्या ओव्हरी पर्यंत कसे पोहोचतात. आता ही काय नॅचरल प्रोसेस नाही आहे की तिथं कोणता ब्रिज बांधला आणि त्याच्यावरनं चालत 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 पोलन ग्रेन्स केले, नाही. त्याच्यासाठी काही पॉलिनेटिंग एजंट्स लागतात. ओके, त्यांना काय म्हणतात, पॉलिनेटिंग एजंट्स. मग त्याच्यामध्ये विंड येते. ओके, त्याच्यामध्ये काही बर्ड्स येतात, इन्सेक्ट्स येतात. ओके, ॲनिमल्स येतात. ते काय करतात, म्हणजे ते काय इंटेन्शनली दे डू नॉट डू. जसं एखादी मधमाशी, आता समजा इथं एखादी मधमाशी आहे. ओके, समजा एखादं फ्लॉवर आहे. ओके, अँड दॅट हॅज ब्युटिफुल कलर. त्या फ्लॉवरचा कलर खूप सुंदर आहे. ओके, समजा एखादा फ्लॉवर आहे आणि त्याच्या इथं काय आहे, सगळ्या अशा सीड्स आहेत. ओके, असं समजूया आपण. ठीक आहे, जस्ट फॉर अंडरस्टँडिंग. आणि इथं काय आहे, एक मधमाशी आहे. ओके, so we have a ओके. आता इथं समजा एक मधमाशी आहे. ठीक आहे, ती काय करते बाबा, उडत 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 काय होणार, ती या फ्लॉवर वरती येऊन बसणार. आता अशा वेळी काय होतं, ह्या फ्लॉवर मधले जे मेल गॅमेट्स आहेत ते त्या मधमाशीच्या अंगाला जाऊन चिकटतात. ओके, ते त्या मधमाशीच्या बॉडीला जाऊन चिकटतात. आणि when the same honey bee or any bee, when the same bee enters into a female flower, ओके, ज्यावेळी ती एखाद्या फिमेल फ्लॉवर वरती बसेल त्यावेळी काय होईल, त्या बीच्या अंगावरचे जे काही मेल गॅमेट्स होते किंवा जे काही पोलन्स होते त्या दुसऱ्या एखाद्या फिमेल फ्लॉवरच्या, ओके, दुसऱ्या एखाद्या फिमेल फ्लॉवरच्या स्टिग्मावरती लँड होऊ शकतात. अँड दॅट टाइम फर्टिलायझेशन स्टार्ट्स. बरोबर आहे की नाही. सो दीज आर पॉलिनेटिंग एजंट्स, हे लक्षात ठेवा. ओके, दीज आर पॉलिनेटिंग एजंट्स आणि ह्यांचं एक्झिस्टन्स खूप महत्त्वाचं आहे. अदरवाइज द रेट ऑफ पॉलिनेशन वुड रेड्यूस ग्रॅज्युअली. ओके, सो दीज आर पॉलिनेटिंग एजंट्स. हे फ्लॉवर्स मध्ये होतं. आणि ॲनिमल्स मध्ये ॲज यू नो दे मीट इच अदर. बरोबर आहे, त्यांच्यामध्ये थ्रू इंटरकोर्स द गॅमेट्स आर ट्रान्सफर्ड टू female part. Okay, female gamete. Okay, male gamete is transferred to female gamete. Okay, through sexual intercourse, as you know. ठीक आहे, हा झाला आता गॅमेट ट्रान्सफरचा भाग. ओके, आता हे दोन प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स होते. ठीक आहे, आता जाऊया मुख्य फर्टिलायझेशन कडे. ओके, मुख्य फर्टिलायझेशन कडे. ओके, प्लांट्स मध्ये किंवा फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये आपण त्याला म्हणतो पॉलिनेशन. ओके, त्याला आपण काय म्हणतो, पॉलिनेशन. काय होतं, जो मेल गॅमेट आहे म्हणजेच काय असतात पोलन ग्रेन्स, ते काय होतात फिमेल गॅमेट वरती अर्थात स्टिग्मा वरती येऊन इथं लँड होतात. ओके, आणि वन ऑफ द पोलन ग्रेन किंवा अनेक असे हे होऊ शकतात, त्यातून काय होते, पोलन ट्यूब जर्मिनेट होते. ॲज यू कॅन सी ओव्हरी इज हियर. ओके, ओव्हरी असते इथं. सो तिथं पोलन ट्यूब जर्मिनेट होते आणि मग ती जी पोलन ट्यूब आहे ती त्या ओव्हरी मध्ये एंटर करते. ओके, आणि त्या ओव्हरी मध्ये एंटर केल्यावरती यातले जे मेल गॅमेट्स आहेत, यातले जे सेल्स आहेत हे इथं फ्यूज होतात. ओके, सो दिस प्रोसेस इज नोन एज पॉलिनेशन. ह्याला काय म्हणतात, पॉलिनेशन म्हणतात. आणि ह्याच्यापेक्षा आपण डिटेल जो भाग आहे तो बघणारच आहोत पुढं नेक्स्ट चॅप्टर मध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला फुल जे काय पॉलिनेशन आहे किंवा ही जी प्रोसेस आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्सची ती पूर्णतः बघायची आहेच. पण सहसा काय होतं, इथं गॅमेट ट्रान्सफर एकदा का झाला की पुढची फर्टिलायझेशनची प्रोसेस सुरू होते. ओके, आणि हेच तुम्ही जर
ह्युमन्स मध्ये वगैरे बघाल किंवा ॲनिमल्स मध्ये बघाल तर काय होतं, जो ओव्हम असतो, ओके, जो ओव्हम असतो त्याच्यापाशी काय होतं, एक जे मेल स्पर्म सेल आहे, ओके. सो असे अनेक स्पर्म सेल्स असतात बरं का. आता एक लक्षात ठेवा कधीही की जे मेल गॅमेट्स आहेत, मेल गॅमेट्स, ओके, दे आर प्रोड्यूस्ड इन थाउजंड्स ऑफ नंबर, ओके, दे आर प्रोड्यूस्ड इन थाउजंड्स ऑफ नंबर. का तर फिमेल गॅमेट जो असतो हा सहसा सिंग्युलरच असतो, ओके. फिमेल गॅमेट जो असतो हा सहसा सिंगल असतो. आता कसं आहे की मेल गॅमेटचा ट्रान्सफर होणार आहे फिमेल गॅमेट पर्यंत, बरोबर आहे. आणि हा ट्रान्सफर होत असताना समजा एकच मेल गॅमेट असता आणि चुकून काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्या मेल गॅमेटला ह्या फिमेल गॅमेट पर्यंत पोहोचता नाही आलं किंवा त्याला काहीतरी हानी झाली, काहीतरी नुकसान झालं आणि त्याचं काय झालं, तो डिॲक्टिवेट झाला किंवा बाबा त्याच्यामध्ये जी फर्टिलिटी होती, ओके, ती लूज झाली, तर काय होईल, इथं फर्टिलायझेशनचा चान्स एकदम रिड्यूस होईल, झिरोला येऊन जाईल. त्याच्यामुळं एकाऐवजी हजारो मेल गॅमेट्स सोबत असतील, जसं समजा एकाऐवजी हजारो स्पर्म्स सोबत असतील, समजा त्यातले 500 जरी डिॲक्टिवेट झाली तरी इतर जे आहेत हे त्या फिमेल गॅमेट पर्यंत पोहोचू शकतील, ओके. सो चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन राईज होतात आणि म्हणून नेहमी मेल गॅमेट्स जे आहेत हे खूप जास्त प्रमाणात प्रोड्यूस केले जातात, व्हेअर ॲज फिमेल गॅमेट्स सहसा सिंग्युलरच असते, बिकॉज दॅट डज नॉट नीड टू मूव्ह एनिवेअर, ओके. मेल गॅमेट्स जे आहेत ह्यांना ट्रान्सफर व्हावं लागतं, सो दे आर प्रोड्यूस्ड मोर इन नंबर, ओके. हे एक लक्षात ठेवायचं, ठीक आहे. सो अशा अनेक स्पर्म्स पैकी एकच स्पर्म जो आहे हा या ओव्हमला फर्टिलाइज करतो आणि मग त्याच्यानंतर फर्टिलायझेशन सुरू होतं, ओके. त्याच्यामध्ये अनेक प्रोसेसेस इन्व्हॉल्ड आहेत, ही खूप डीप प्रोसेस आहे, ओके. फर्टिलायझेशन झाल्यावरती काय होतं, सेल कसे ट्रान्सफर होतात, न्यूक्लियर कसे फ्यूज होतात, हे सगळं आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पुन्हा बघणार आहे. पण ॲज अ बेसिक थिंग हे अशा गोष्टी आहेत, ओके. फर्टिलायझेशन म्हणजे काय आहे, दिस थिंग, ओके. आता हे तुम्हाला लक्षात आलंय सहसा की प्लांट्स आणि ॲनिमल्स मध्ये कसं होतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, काही ठिकाणी एक चमत्कारिक गोष्ट घडते बरं का. काही ठिकाणी काय होतं की जो फिमेल गॅमेट आहे, जो फिमेल गॅमेट आहे तो विदाउट फर्टिलायझेशन विथ मेल गॅमेट पुढच्या स्टेजला जातो, ओके. म्हणजे जसं फर्टिलायझेशन झाल्यावरती पुढची स्टेज गाठली जाते, त्याच्याऐवजी विदाउट फर्टिलायझेशनच काही फिमेल गॅमेट्स पुढच्या स्टेजला जातात आणि दॅट इज नोन ॲज. आता हा इथं मी क्वेश्चन मार्क करतोय बरं का, हा तुमच्यासाठी प्रश्न असेल, ओके. मी तुम्हाला हिंट सुद्धा देतो, हे तुम्ही अनेक ठिकाणी फळांच्या बाबतीत बघता, ओके, वेअर द फर्टिलायझेशन फळांच्या बाबतीत नाही म्हणता येणार, पण ही जी प्रोसेस आहे ही अनेक ठिकाणी तुम्ही आजकाल पाहता, ओके. आणि ती तुम्ही शोधून काढायची आहे, ठीक आहे. सो इथं मी मुद्दाम क्वेश्चन मार्क केलेला आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला टेक्स्टबुक रिडिंग करावं लागेल, ओके. आणि त्याच्यासाठी हिंट अशी आहे की हे तुम्ही ऑलरेडी एकदा काही ठिकाणी मला वाटते वाचलेलं आहे, ओके. सो दिस इज अ क्वेश्चन मार्क फॉर यू, हे तुम्हाला शोधून काढायचं आहे, ओके. इट स्टार्ट्स फ्रॉम पी, अजून एक हिंट दिलेली आहे मी तुम्हाला, इट स्टार्ट्स फ्रॉम पी, ठीक आहे. सो ह्याचं नाव शोधून काढा, ठीक आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा थोडासा अभ्यासात इन्व्हॉल्ड आहात, ह्याचं मला समाधान मिळेल. आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्या की याला काय म्हटलं जातं, विदाउट फर्टिलायझेशन ज्यावेळी फिमेल गॅमेट डेव्हलप होतो त्याला काय म्हटलं जातं, ह्याचं थोडंसं मला तुम्ही काय करा, त्याचं नाव पाठवून द्या, त्याला काय म्हणतात, ओके. सो हे झालं आता फर्टिलायझेशनच्या बाबतीत, बरोबर आहे. सो वी सॉ व्हॉट फर्टिलायझेशन मीन्स, किंवा फर्टिलायझेशन मध्ये काय काय होतं, गॅमेट ट्रान्सफर तर होतच होतो, गॅमेट्स एकमेकांमध्ये मिक्स होतात, त्याच्यानंतर फर्टिलायझेशन सुरू होतं, ज्याला आपण प्लांट्स मध्ये पॉलिनेशन म्हणतो आणि ॲनिमल्स मध्ये प्युअर फर्टिलायझेशन म्हणतो, बरोबर आहे. सो फर्टिलायझेशन इज नॉट ॲक्च्युली अ बिग इव्हेंट, आणि फर्टिलायझेशन झाल्यावरती मग पुढे काय होतं, दीज आर मेनली द बिग इव्हेंट्स, ओके. सो आता थर्ड नंबरला आपण बघणार आहे पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स, ओके. पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. आता हे नेमके काय आहेत, ओके. तर ह्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात, एक म्हणजे
झायगोट फॉर्मेशन, एक म्हणजे झायगोट फॉर्मेशन आणि दुसरं म्हणजे एम्ब्रियो फॉर्मेशन. एक म्हणजे झायगोट फॉर्मेशन आणि दुसरं म्हणजे एम्ब्रियो फॉर्मेशन. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी फर्टिलायझेशन होतं, अर्थात ज्यावेळी एखाद्या ओव्हमला एखादा स्पर्म सेल ज्यावेळी फर्टिलाइज करतो, ओके, त्यावेळी आता लक्षात घ्या हा सुद्धा हॅप्लॉइड आहे. जसं मी मगाशीच म्हटलं की गॅमेट्स आर ऑलवेज हॅप्लॉइड. हा सुद्धा हॅप्लॉइड आहे. ओके. मेल आणि फिमेल गॅमेट दोघं पण हॅप्लॉइड असतात. हे दोघं ज्यावेळी फ्यूज होतात त्यावेळी एक डिप्लॉइड गोष्ट तयार होते. ओके. हे दोघं ज्यावेळी फ्यूज होतात दॅट टाइम अ डिप्लॉइड थिंग ऑकर्स, म्हणजे अ डिप्लॉइड थिंग इज प्रोड्यूस्ड अँड दॅट डिप्लॉइड थिंग इज कॉल्ड ॲज झायगोट. त्याला काय म्हटलं जातं? झायगोट म्हटलं जातं. म्हणजे झायगोट हे स्ट्रक्चर बेसिकली काय आहे तर इट इज नथिंग बट द मिक्सिंग ऑफ अ मेल गॅमेट अँड अ फिमेल गॅमेट. ओके. द फर्टिलायझिंग ऑफ अ मेल गॅमेट अँड अ फिमेल गॅमेट. ते दोघं ज्यावेळी एकत्र येतात, ज्यावेळी एकरूप होतात आणि त्या एकरूप झालेल्या डिप्लॉइड स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? झायगोट म्हणतो. ओके. ते एकरूप झालेल्या डिप्लॉइड स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? झायगोट म्हणतो. लक्षात ठेवा. ओके. आणि झायगोट फॉर्म होतो म्हणूनच व्हेरिएशन सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये येतं. ओके. का तर इथं काय होत आहे, दोन वेगवेगळे, एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट काय व्हायला लागलेले आहेत? फ्यूज व्हायला लागलेले आहेत. याचे काही नंबर ऑफ क्रोमोझोम्स आणि त्याचे काही नंबर ऑफ क्रोमोझोम्स एकमेकांसोबत पेअर होत आहेत आणि एक डिप्लॉइड झायगोट तयार होतोय. तो जो डिप्लॉइड झायगोट तयार झाला त्याच्यामुळे व्हेरिएशन्स जे असतात ते येत असतात. हे लक्षात ठेवा. ओके. आणि मग हा झायगोट जो आहे, हा झायगोट पुढे जाऊन त्याचं काय होतं हे जास्त फार महत्वाचं आहे. ओके. सो हा जो झायगोट आहे हा प्रत्येक ठिकाणी पुढे जाऊन वेगवेगळे रूप घेतो. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर प्लांट्स मध्ये असेल तर इट गेट्स डेव्हलप्ड इनटू सीड. ओके. जर ॲनिमल्स मध्ये असेल तर इट गेट्स डेव्हलप्ड इनटू देन ब्लास्टोसिस्ट होतो त्याचा. ओके. आणि त्याच्या पुढे मग त्याचा एम्ब्रियो वगैरे होतो. दीज आर द डिफरंट थिंग्स. पण हा झायगोट फॉर्मेशनची ही जी प्रोसेस आहे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे लक्षात ठेवा. ओके. सो फर्टिलायझेशन मधला हा एक फार महत्वाचा भाग आहे. हे लक्षात ठेवायचं. ओके. फर्टिलायझेशन मधला हा एक फार महत्वाचा भाग आहे. ओके. आता याच्या पुढं ज्यावेळी हा झायगोट, ओके, हा झायगोट जो डेव्हलप होणार आहे, आता एक विचार करा, तुम्ही काही ठिकाणी असं बघितलेलं असेल की फर्टिलायझेशन जे आहे, आता फॉर एक्झाम्पल विशेषतः एक खूप छान एक्झाम्पल म्हणजे फिशेस. ओके. इन फिशेस, ओके, माशांमध्ये जर तुम्ही बघितलं तर काय होतं, फर्टिलायझेशन जे आहे, ओके, हा ऍक्च्युली फर्टिलायझेशनचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार असतो इंटरनल फर्टिलायझेशन आणि दुसरा प्रकार असतो एक्सटर्नल फर्टिलायझेशन. ओके. आता झायगोट कुठं तयार होतं याच्यावरती डिपेंड आहे. बघा, इंटरनल फर्टिलायझेशन म्हणजे काय, दॅट फर्टिलायझेशन ऑकर्स इनसाइड द बॉडी. ओके. जसं ह्युमन्स मध्ये होतं. ओके. जसं मदर्स वूम्ब मध्ये एखादं बाळ डेव्हलप होतं, सो दॅट इज फर्टिलायझेशन इनसाइड द बॉडी. आणि जसं फिशेस मध्ये होतं इट इज आउटसाइड द बॉडी. ओके. म्हणजे काय होतं फिशेस मध्ये आउटसाइड द बॉडी. ओके. आउटसाइड द बॉडी म्हणजे काय की जे एग्ज ले होतात, ओके, त्या एग्जना नंतर फिशेसच्या मेल गॅमेट्स कडून ते फर्टिलाइज केले जातात, बट दे आर आउटसाइड द बॉडी. ओके. म्हणजे एग्ज जे असतात ते समुद्रात अंडी, ती जी मासे आहेत ते अंडी देतात समुद्रामध्ये आणि मग ते बाजूला असतात आणि मग मेल गॅमेट जे असतात ते फ्यूज करतात त्या अंड्यांना आणि बाहेरच्या बाहेरच फर्टिलायझेशन होतं, तिथंच झायगोट फॉर्मेशन होतं. ओके. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ फर्टिलायझेशन ऍक्च्युअली, इंटरनल अँड एक्सटर्नल टाइप ऑफ फर्टिलायझेशन. या दोघांचं सुद्धा प्रोडक्ट मात्र एकच असणार आहे, विच इज ऑफ कोर्स द झायगोट. ओके. या दोघांचा जो प्रोडक्ट आहे तो एकच असणार आहे, विच इज झायगोट. ओके. आणि आता हा एकदा का झायगोट तयार झाला की या झायगोटच्या पुढची जी प्रोसेस आहे, या झायगोटच्या पुढची जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो एम्ब्रियोजेनेसिस. त्याला आपण म्हणतो एम्ब्रियोजेनेसिस. ओके. आता कसं आहे बघा, इकडचा एक सेल प्लस तिकडचा एक सेल हे फ्यूज झाले, एक डिप्लॉइड सेल तयार झाला. बरोबर आहे. हे दोन्ही हॅप्लॉइड होते, हे दोन्ही हॅप्लॉइड होते. ओके. आता त्या दोघांचं फ्युजन झालं म्हणजे ते दोन एक झाले आणि एक डिप्लॉइड सेल तयार झाला.
आता हा एकच डिप्लॉइड सेल तयार झाला की काम झालं का? यालाच आपण ऑफकोर्स काय म्हणणार आहे? झायगोट म्हणणार आहे. ओके, आता काम झालं का? नाही, ह्याचं पुढं वाढणं गरजेचं आहे ना, ह्याचं पुढं डेव्हलपमेंट गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये जे चालू होतं सेल डिव्हिजन चालू होतं. ओके, ह्याच्यामध्ये काय चालू होतं? सेल डिव्हिजन चालू होतं. म्हणजे एका डिप्लॉइड सेलचं मग पुढं मियोटिक डिव्हिजन होत 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 जातं. ओके, सॉरी, मायटोटिक डिव्हिजन. आणि मग हळूहळू हळूहळू काय होतं? हे एका सेलचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32 असं करत 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 काय होतं? त्याच्यामध्ये एक ब्लास्टोसिस्ट तयार होतो. एक ब्लास्टोसिस्ट तयार होतो आणि तो जो ब्लास्टोसिस्ट आहे त्याच्यापासून एक पूर्ण ऑर्गॅनिझम तयार होण्याची प्रोसेस सुरू होते. आणि तो जो काही एक ऑर्गॅनिझम छोटासा सुरुवातीला जो तयार होतो दॅट इज कॉल्ड ॲज इट्स एम्ब्रियो. ओके, तो जो तयार होतो दॅट इज एम्ब्रियो, लक्षात ठेवायचं. ओके, विच इज कॉल्ड ॲज एम्ब्रियो. आता तुम्ही जर जुन्या पुस्तकांमध्ये बघाल स्टेट बोर्डच्या बायोलॉजीच्या वगैरे, तर त्याच्यामध्ये अनेक एम्ब्रियो दिलेले आहेत. म्हणजे रॅबिटचा एम्ब्रियो कसा दिसतो, ह्युमनचा कसा दिसतो, ओके, बॅटचा कसा दिसतो, अशा प्रत्येकाचा एम्ब्रियो तुम्हाला तिथं दिलेला आहे आणि तो खूप छान पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज एम्ब्रियो. आणि हा जो एम्ब्रियो असतो ह्याच्यापासूनच ॲक्च्युली फुल ऑर्गॅनिझम तयार होण्याची प्रोसेस सुरू होते. जसं ह्युमन्समध्ये एखादा एम्ब्रियो तयार झाला की त्याच्या फर्स्ट 12 वीक्समध्ये त्याला हार्ट तयार होतं. ओके, हार्ट, त्याच्यानंतर नेक्स्ट 12 वीक्समध्ये त्याचे सगळे बॉडी पार्ट्स तयार होतात, डिजिट्स तयार होतात. अशा अनेक ह्याच्यामध्ये डीप गोष्टी आहेत ज्या आपल्याला आता प्लांट्समध्ये गेलो तर प्लांटमध्ये बघायच्या आहेत आणि ॲनिमल्समध्ये आलो की त्यांच्या रिप्रोडक्शनमध्ये बघायच्या आहेत. ओके, सो दीज आर क्वाईट इंटरेस्टिंग पार्ट्स ऑफ ह्युमन रिप्रोडक्शन ऑर एनी रिप्रोडक्शन. बेसिकली कोणत्याही रिप्रोडक्शनमधल्या हे जे सगळे इव्हेंट्स आहेत हे सगळे इव्हेंट्स कॉमन असणार आहेत. असेक्शुअलमध्ये जे मी सांगितले, सेक्शुअलमध्ये मी जे सांगितले, हे इव्हेंट्स सगळीकडे कॉमनच आहेत. फक्त प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं रूप वेगवेगळं आहे. मग ते ह्युमन्समध्ये ह्युमन्ससारखं वाढेल, प्लांट्समध्ये प्लांट्ससारखं वाढेल. ओके, प्लांट्समध्ये एम्ब्रियो तयार होत असताना फ्रूट तयार होतं. ओके, फ्रूट कसं तयार होतं तुम्हाला माहिती आहे, आतमध्ये सीड असतो, त्याच्या बाहेर पल्प असतो. ओके, सो दॅट पल्प इज नथिंग बट इट शुड नरिश द सीड. म्हणजे तो पल्प जो असतो हा बेसिकली आपल्याला खाण्यासाठी देवानं नाही बनवलेला. इट इज मेड अप फॉर द सीड टू बी नर्चर्ड. ओके, त्या सीडला नरिशमेंट मिळावं म्हणून तो जो बाहेरचा जो काही एंडोस्पर्म असतो तो तयार झालेला असतो. ऑफकोर्स तो नंतर आपण खाऊ सुद्धा शकतो, पण त्याच्या आतले सीड्स जे आहेत दे आर द प्रोडक्ट ऑफ द मेन झायगोट इन प्लांट्स. आणि मग ह्युमन्समध्ये तर तुम्हाला जसं माहितीच आहे की डायरेक्टली ऑर्गॅनिझम तयार होतो. ओके, या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकाल तर काही असतात हे ओव्हिपेरस असतात आणि काही असतात हे विव्हिपेरस असतात. ओके, ओव्हिपेरस जे आहेत हे काय असतात तर एग लेईंग ऑर्गॅनिझम्स. ओके, दे आर एग लेईंग ऑर्गॅनिझम्स. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोंबडी बघू शकाल, साप बघू शकता. ओके, असे अनेक ऑर्गॅनिझम, दे आर क्रोकोडाईल्स आहेत, अनेक रेप्टाईल्स आहेत जे एग्स ले करतात. ओके, सो तिथं काय होतं, पहिल्यांदा फ्युजन होतं आणि मग नंतर जे काय तयार झालेलं झायगोट म्हणूया किंवा जो एम्ब्रियो तयार झाला तो बाहेर जाऊन डेव्हलप होतो. ओके, जशी अंडी घातल्यावरती कोंबडी त्यांच्यावरती बसून त्याला ऊब देऊन ते डेव्हलप करते, बरोबर आहे. सो दॅट इज एक्सटर्नल डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. आणि हेच विव्हिपेरसमध्ये बघाल तर बॉडीच्या आतमध्ये फुल डेव्हलपमेंट होते आणि मग बाळ जन्माला येतं, जसं की ते ह्युमन्समध्ये, मंकीजमध्ये. ओके, अशा ठिकाणी मात्र विव्हिपेरस, दे आर कॉल्ड एज विव्हिपेरस. लक्षात ठेवायचं की जिथं ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट जी आहे ही पूर्णतः बॉडीच्या आतमध्ये होते. फुल ऑर्गॅनिझम बॉडीच्या आतमध्ये डेव्हलप होतो आणि मगच तो बर्थसाठी बाहेर येतो. ओके, अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज पार्च्युरेशन. ते आपण पुढं नेक्स्ट टॉपिकमध्ये अर्थातच ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये वगैरे पाहणार आहोत, विच आर क्वाईट इंटरेस्टिंग थिंग्स. ओके, सो टिल देन ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ओके, बायोलॉजी सारखा सब्जेक्ट आहे, खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि हे बेसिस आहेत. ओके, ह्याच्या पुढे तुम्ही जेनेटिक्स शिकणार आहात, बायोलॉजी इन ह्युमन वेलफेअर शिकणार आहात, बायोटेक्नॉलॉजी शिकणार आहात 12वीमध्ये. तर त्या सगळ्याच्या आधी ह्या गोष्टी समजण्या, हे जे रिप्रोडक्शन आहे हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, सो बायोलॉजीचा अभ्यास करताना एक विशेष काळजी घ्या, लाईन टू लाईन टेक्स्टबुक रिडिंग मात्र सोडायचं नाही. विशेषतः नीटचे स्टुडंट्स, मी प्रत्येक लेक्चरमध्ये माझ्या सांगत असतो NCERTचं एकही वाक्य सोडू नका, कारण तुम्हाला जे 90 प्रश्न येणार आहेत, 90 प्रश्न जे बायोलॉजीचे येणार आहेत त्यापैकी किमान 85 दे आर फ्रॉम NCERT. ओके,
सो बायोलॉजीचा अभ्यास तोवर व्यवस्थित करा. स्टडी वेल, स्टडी हार्ड. थँक्यू व्हेरी मच.